नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। जबरदस्त जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। मित्रांनो, दिव्यांगजन मंत्रालयात सरकारी भरती केली जाणार आहे। गट ब आणि गट क वर्गाची ही सरळ सेवा भरती असणार आहे, ज्यासाठी जबरदस्त असा पगार 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला दिला जाणार आहे। तुम्ही 10वी असाल, 12वी असाल किंवा पदवी असाल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। 18 ते 30च्या दरम्यान मात्र तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। बाकी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन मंत्रालयामार्फत ही पदभरती जी आहे ती केली जाणार आहे। सरकारी अशी पदभरती असणार आहे। परमनंट पद्धतीने हे पद या ठिकाणी भरली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये पहिलं जे पद आहे रिहॅबिलिटेशन ऑफिसर गट अ वर्गाचं हे पद असणार आहे। एक जागा असणार आहे, ज्यासाठी 56,100 ते 1,77,500 प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे। तर 30 वर्षापर्यंत तुमचं वय या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा सोशल वर्क व्होकेशनल गायडन्समधनं डिप्लोमा तुमचं असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे। पुढचं जे पद आहे लेक्चरर ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी हे पद असणार आहे। हे देखील गट अ वर्गाचं पद आहे। 2 जागा भरल्या जाणार आहे। तुम्ही बघू शकता, ओबीसीसाठी 1 जागा असणार आहे, तर ईडब्ल्यूएससाठी 1 जागा या ठिकाणी भरली जाणार आहे। यासाठी देखील 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे, ज्यासाठी 35 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। ज्या उमेदवारांनी स्पीच आणि हिअरिंगमधनं एमएससी केलेली आहे आणि 2 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे, तर असे उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी पीएचडी केलेली आहे, टीचिंगचा अनुभव आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे। पुढचं जे पद आहे लेक्चरर एज्युकेशन हे पद आहे। हे देखील गट अ वर्गाचं पद आहे। 1 जागा भरली जाणार आहे। यासाठी पगार बघू शकता, 35 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी मात्र तुमच्याकडे मास्टर डिग्री दिलेल्या विषयातून असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी पीएचडी केलेली आहे, 3 वर्षाचा टीचिंगचा रिसर्चचा अनुभव त्यांच्याकडे आहे, अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। पुढचं जे पद आहे वोकेशनल काउन्सलर गट ब वर्गाचं पद आहे। 2 जागा असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी तुमचा डिप्लोमा सोशल वर्क किंवा व्होकेशनल गायडन्समधनं असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी पदवी घेतलेली आहे, असे उमेदवार देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता, किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री सोशल वर्क किंवा सोशिओलॉजीमधनं केली आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, पुढचं जे पद आहे इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन गट ब वर्गाचं पद आहे। 1 जागा असणार आहे। 30 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये इलेक्ट्रॉनिक विषयातून तुमचा डिप्लोमा आणि 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर सोशल वेलफेअर ऑफिसर गट ब वर्गाचं पद आहे। 2 जागा असणार आहे। 35,400 ते 12,400 प्रमाणे पगार दिला जाणार आहे। 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। यासाठी सोशल वर्कमधनं तुमची मास्टर डिग्री आणि 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट हे देखील गट ब वर्गाचं पद आहे। 1 जागा असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। जर तुम्ही स्पीच आणि हिअरिंगमधनं BSc केलेली आहे, 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त जर तुम्ही MSc स्पीच आणि हिअरिंगमधनं केलेलं आहे, तरी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात। त्यानंतर सायकोलॉजिस्ट हे जे पद आहे, ह्या पदासाठी देखील गट ब वर्गाचं हे पद असणार आहे। यासाठी 3 जागा असणार आहे आणि यासाठी देखील तुमचं MA असणं आवश्यक असणार आहे। यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे हेड क्लर्क गट ब वर्गाचं हे पद आहे। 2 जागा असणार आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि 10 वर्षाचा तुमच्याकडे मिनिस्ट्री लाईनचा अप्पर डिव्हिजन क्लर्क किंवा असिस्टंटचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे पद आहे अकाउंटंट हे पद आहे। हे देखील गट ब वर्गाचं पद आहे। 1 जागा असणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी BCom आणि 7 वर्षे एक्सपिरियन्स किंवा MCom आणि 5 वर्षे एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये ज्या उमेदवारांनी CA केलेलं आहे, ते उमेदवार या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट आहे। त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क या पदांसाठी देखील तुम्ही बघू शकता MSW म्हणजेच तुमचं मास्टर ऑफ सोशल वर्क हे पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी मागितलेला आहे। त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट्स मास मीडिया 1 जागा असणार आहे। गट ब वर्गाचं हे पद आहे। 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे। 30 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी मास कम्युनिकेशनमधनं तुमचा डिग्री म्हणजे पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर ऑफिस सुपरिटेंडंट कम अकाउंटंट या पदासाठी 1 जागा असणार आहे।
35,400 ते 1,12,400 प्रमाणे पगार असणार आहे. 30 वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी पदवी आणि 10 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे. या व्यतिरिक्त प्री स्कूल टीचर, इयर मोल्ड टेक्निशियन यांसारखी देखील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. गट क वर्गाचं हे इयर मोल्ड टेक्निशियन पद आहे. या पदासाठी तुम्ही 10वी आणि डेंटल मेकॅनिक्सचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या पदासाठी मागितलेला आहे. आणि सर्वात शेवटी जे पद आहे UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क, या पदासाठी तुमची एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे. गट क वर्गाचं हे पद आहे ज्यासाठी ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा क्लेरिकल लाईनचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे. अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे. काही पदांसाठी 12वी, काही पदांसाठी 10वी, तर काही पदांसाठी या ठिकाणी पदवी तुमचं शिक्षण असणं आवश्यक असणार आहे. आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी सर्वप्रथम या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही जी मी PDF दिलेली आहे, या PDFच्या शेवटी एक ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, म्हणजे अर्जाचा नमुना दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे या अशा पद्धतीचा हा अर्जाचा नमुना असणार आहे. हा अर्जाचा नमुना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन A4 साईजवरती प्रिंट करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स कॉपी जोडायची आहे. आणि तो एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करून द डायरेक्टर अली यानवर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांगजन, केसी मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा वेस्ट, मुंबई 400050 या ॲड्रेसवरती 21 दिवसाच्या आत पाठवायचा आहे. तुम्ही रजिस्टर, स्पीड पोस्ट किंवा कुरिअर पोस्टने तुमचा अर्ज जो आहे म्हणजे इन्व्हेलोप जे आहे ते पाठवू शकणार आहात. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 300 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात पे करायचं आहे. त्यासाठी द डायरेक्टर अली यानवर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटी दिव्यांगजन प्लेबल ॲट मुंबई या नावाने तुम्हाला DD काढायचा आहे. DD काढल्यानंतर DDच्या पाठीमागे तुमचं नाव, त्याच्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे. तो DD, तुम्ही भरलेला अर्ज आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी या सर्व गोष्टी एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायच्या आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला दिलेल्या वेळेत पाठवायचे आहेत. मित्रांनो, गट ब आणि गट क वर्गाचं हे जे पदं असणार आहे यासाठी सिलेबस देखील तुम्ही बघू शकता, म्हणजे कशा पद्धतीने तुमची रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतली जाणार आहे. एक्झाम तुमची या ठिकाणी घेऊन तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. यामध्ये सर्वप्रथम रिटर्न टेस्ट असणार आहे, 80% वेटेज असणार आहे. त्यानंतर तुमच्या क्वालिफिकेशनसाठी 10% वेटेज आणि एक्सपिरियन्ससाठी 10% वेटेज. तर अशा पद्धतीने 100% वेटेजपैकी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. यामध्ये टाईम टू टाईम चेंजेस देखील होऊ शकता, म्हणजे इंटरव्ह्यू देखील कंडक्ट केला जाऊ शकतो. त्याचे देखील वेळोवेळी सूचित म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला संकेतस्थळावरनं दिले जाणार आहे. यासाठी संकेतस्थळ तुम्ही बघू शकता. ही संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. वेळोवेळी जाऊन तुम्हाला संकेतस्थळावरती जाऊन ही अपडेट चेक करायचे आहे. मित्रांनो, यामध्ये कॅन्डिडेटनी नेम ऑफ द पोस्ट म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात आणि ॲडव्हर्टाइजमेंट नंबर इन्व्हेलोपवरती लिहायची आहे आणि मग दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. यामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय पदाचं नाव, तुमचं संपूर्ण वैयक्तिक माहिती, एज्युकेशनल माहिती, त्यानंतर तुमच्याकडे काय अनुभव असेल अनुभवाची माहिती या अर्जासोबत तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायची आहे आणि दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी पाठवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.